अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मासामध्ये दीपदान कसं करावं, कुणी करावं, दीपदान करताना कोणता मंत्र बोलावा आणि महत्त्वाचं म्हणजे हे दीपदान का करावं। तर सगळ्यात आधी आपण बघूया की हे दीपदान का करावं। बघा, उद्या 17 मे आहे आणि उद्यापासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे। 17 मे ते 15 जून असा हा अधिक मास असणार आहे आणि या अधिक मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपासना करायची असते। जप तप दान धर्म याला खूप जास्त महत्त्व आहे। अधिक मासामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, की बारसं असेल किंवा मुंडन असेल किंवा गृहप्रवेश असेल किंवा लग्न कार्य असेल, असं कुठलंही शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जात नाही। पण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना केली जाते, व्रत केलं जातं। त्याचबरोबर या महिन्यामध्ये नामस्मरण असेल, दान असेल, जास्तीत जास्त दान केलं जातं। कारण की असं म्हटलं गेलं आहे की जेवढं तुम्ही या महिन्यामध्ये सेवा जप तप दान कराल तेवढं अधिक पटीने पुण्य तुम्हाला परत मिळणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या महिन्यामध्ये या सगळ्या सेवा उपासना तुम्हाला करायच्या आहेतच, पण त्याचबरोबर तुम्हाला दानही करायचं आहे। आणि त्या दानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या महिन्यामध्ये मानलं गेलं आहे ते म्हणजे दीपदान। भगवान विष्णूने माता लक्ष्मीला दीपदानाचं महत्त्व सांगताना म्हटलं आहे की अधिक मासामध्ये प्रत्येक व्यक्तीने त्याला जमेल तसं दीपदान करावं। या दीपदानामुळे त्या व्यक्तीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। त्या दीपदानामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातले सगळे संकटे दुःख नाहीशी होतात आणि खास करून आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्यावरचे सगळे संकट अनिष्ट निवारण होण्यासाठी आपल्याला हे दीपदान करायचं आहे। तर आता तुम्हाला समजलं असेलच की दीपदान का करावं। दीपदानाला या अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला जमेल तसं आपल्या यथाशक्तीनुसार या महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही दीपदान करू शकता। आता दीपदान कसं करावं ते आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपदान करताना बघा, तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता। आता उद्या 17 मे आहे, तर उद्या अधिक महिन्याला सुरुवात होत आहे, तर तुम्ही उद्यापासून संकल्प करू शकता की मी माझ्या यथाशक्तीनुसार मला जमेल तेव्हा मी दीपदान करेल, असा तुम्ही संकल्प सोडू शकता। आपल्या घरीच आपल्या स्वामींसमोर बसून तुम्ही असा संकल्प सोडू शकता, मला जमेल तसं माझ्या यथाशक्तीनुसार मी दीपदान करेल। आणि बघा, तुम्हाला दीपदान करायचं आहे। दीपदान तुम्ही तेलाचं सुद्धा करू शकता किंवा तुपाचा सुद्धा करू शकता। दीपदान करताना दिवा कोणता असावा? कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता, दगडी दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही कुठल्याही धातूचा, पितळाचा असेल, शक्यतो तुम्ही तांब्याचा पण दिवा घेऊ शकता। तांब्याला अत्यंत महत्त्व असतं या अधिक मासामध्ये, तुम्ही तांब्याचा पण दिवा घेऊ शकता। आणि बघा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे गंगेच्या काठावर किंवा मंदिराच्या बाहेर बघा दीपदानासाठी दिवे असतात, तांब्याचे दिवे असतात, ते तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजे बघा, जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दीपदान करणार असाल किंवा तुम्ही गंगेच्या काठावर तुम्ही दीपदान करणार असाल, तर अशा वेळेस तुम्ही तेच दिवे घेऊन तिथे दीपदान करू शकता। तुम्ही कुठल्याही दिव्यामध्ये तुम्ही दीपदान करू शकता। जर तुम्ही घरच्या घरीच दीपदान करणार असाल तर अर्थात तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता, त्या दिव्यामध्ये तुम्ही दीपदान करू शकता। पण बघा, जेव्हा आपण दीपदान करतो आणि अधिक मास संपल्यानंतर जेव्हा अमावस्या येते तेव्हा तुम्हाला तो दिवा स्वच्छ घासून पुसून तुम्हाला तो दान करायचा असतो। कुठल्याही गुरुजींना किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्हाला तो दिवा दान करायचा असतो। म्हणून तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दिवा घेऊ शकता आणि त्याचं आपल्याला दान करायचं आहे। आता हे दीपदान कसं करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अधिक मासामध्ये 33 या संख्येला अत्यंत महत्त्व आहे। आता कुठलीही वस्तू 33 या संख्येमध्ये दान करावी असं सांगितलं गेलं आहे। त्यामुळे बघा, तुम्ही 33 फळे या महिन्यामध्ये दान करू शकता। तुम्ही 33 अनारसे आपण जावयाला देत असतो, 33 बत्ताशे आपण देत असतो किंवा 33 म्हैसूर पाक, म्हणजे 33 या संख्येला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे दीपदान करताना सुद्धा बघा, वातीची संख्या ही तुम्हाला 33 घ्यायची आहे। आता 33 वाती कशा बनवायच्या? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला थोडक्यात मी सांगते, फक्त लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला ही माहिती नीट समजेल। तुम्हाला काय करायचं आहे, कापसाची वात म्हणजे कापसाचे सूत तुम्हाला करून घ्यायचं आहे। ते कापसाचं सूत घेतल्यानंतर बघा, आपण जसं घरी वाती बनवतो ना, तेव्हा आपण कापसाचं सूत घेऊन आपण बोटाला गुंडाळत असतो आणि आपण ती वात बनवत असतो। त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कापसाचं सूत घ्यायचं आहे आणि ते सूत तुमच्या या 4 बोटांना तुम्हाला 16 वेळेस गुंडाळायचं आहे।
लक्षात घ्या, ते कापसाचं सूत तुम्हाला तुमच्या या 4 बोटांना 16 वेळेस गुंडाळायचं आहे. 16 वेळेस गुंडाळून झाल्यानंतर तुम्हाला एक बोट सूत येईल इतकं ते सूत तुम्हाला सोडून द्यायचं आहे. म्हणजे 16 वेळेस तुम्हाला ते सूत गुंडाळून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक बोट तुमचं सूत येईल एवढं तुम्हाला ते सूत सोडून द्यायचं आहे. हे झालं तुमच्या 17 वाती. त्यानंतर तुम्हाला पुन्हा कापसाचं सूत घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला तुमच्या बोटाला 16 वेळेस ते कापसाचं सूत गुंडाळायचं आहे. म्हणजे आधीच्या 17 आणि या 16 अशा तुमच्या 33 वाती बनून होतात. आणि त्या सगळ्या वाती एकत्र करून तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा तुम्ही जो कोणता दिवा तुम्ही लावणार आहात किंवा ज्या दिव्यामध्ये तुम्ही दीपदान करणार आहात त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालून, तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता, तिळाचं वापरू शकता किंवा अन्य कुठलंही तेल तुम्ही घेऊ शकता. तर त्या वातीमध्ये तुम्हाला तेल घालून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो. सर्वात प्रथम तो दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर बघा तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही जर घरीच दीपदान करणार असाल तुम्हाला काय करायचं आहे, अर्थात आपली देवपूजा वगैरे झाल्यावर खाली तुम्हाला एक डिश घ्यायची आहे, त्यावर तुम्हाला अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यावर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या 33 वाती घेऊन तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या असतात. लक्षात घ्या. आता त्या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे कोणता तर तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश होत असेल, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला प्रत्येक दीपदान करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीप हरपोणी पापम, दीप ज्योती नमोस्तुते. हा जो मंत्र आहे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला म्हणायचा आहे. तर अशा पहिले तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला हे दीपदान करायचं आहे. आता तुम्ही हे दीपदान कुठे कुठे करू शकता. मंदिरामध्ये करू शकता, तुम्ही गंगेच्या काठावर तुम्ही दीपदान करू शकता, तुम्ही जर कुलदेवीला दर्शनासाठी जाणार असाल तुम्ही तिथे जाऊन हे दीपदान करू शकता. म्हणजे बघा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन गंगेच्या काठावर असेल किंवा घरच्या घरी आपण दीपदान करू शकतो. आणि दीपदान करताना सेम याच पण तुम्हाला दीपदान करायचं आहे. आता घरच्या घरी दीपदान करत असाल तर तुम्हाला अर्थात खाली डिश घ्या, त्यावर तांदूळ ठेवा, म्हणजे अक्षता तुम्ही ठेवा, त्यावर दिवा ठेवा आणि त्यावर ह्या 33 वाती बनवून तुम्ही तिथे दीपदान करा. पण जर तुम्ही मंदिरामध्ये दीपदान करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे. आता बघा तुम्ही जर समजा एखाद्या गावाला गेले आहे, तुम्हाला तिथे एक मंदिर आहे, तुम्हाला तिथे दीपदान करायचं आहे, तुम्ही काय करू शकता तर अर्थात बघा तिथे अधिक मासामध्ये प्रत्येक मंदिराच्या बाहेर तांब्याचे दिवे मिळतात दीपदानासाठी, वातीसुद्धा मिळतात, अधिक मासाच्या वाती मिळतात, तुम्ही त्या घेऊ शकता. तिथल्या तिथे तुम्ही तो दिवा घेऊन त्या वाती तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तेल घेऊन तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकता. अर्थात तो जो काही तांब्याचा दिवा तुम्ही घेतलेला आहे तुम्हाला तो तिथेच ठेवायचा आहे, तो तुम्हाला परत सोबत आणायचा नाही, कारण की आपण दीपदान करत असतो म्हणून. त्यामुळे बघा दीपदान करताना तुम्ही जर मंदिरामध्ये करणार असाल किंवा गंगेच्या काठावर तुम्ही दीपदान करणार असाल तर तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन खाली तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, त्यावर तुम्हाला तुमचा तो दिवा ठेवायचा आहे. त्यामुळे त्या 33 वाती घेऊन तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही दीपदान करू शकता. तर बघा तुम्हाला ही माझी समजली असेलच. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण बघा दीपदानाला या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे संकल्प करताना बघा असा करा की मी माझ्या यथाशक्तीनुसार मला जमेल तेवढ्या वेळेस मी दीपदान करेल. मग तुम्हाला या महिन्यामध्ये 15 दिवस जमेल, 20 दिवस जमेल, 10 दिवस जमेल, 5 वेळेस जमेल, तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दीपदान करू शकता. त्यामुळे बघा जरी तुम्ही कधी गावाला गेला तुमच्याकडून दीपदान करणं नाही झालं तरी सुद्धा चालणार आहे, कारण की तुम्ही यथाशक्ती दीपदान करणार आहात, हा संकल्प केलेला आहे. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला यानुसार संकल्प करून तुम्हाला याच पद्धतीने दीपदान करायचं आहे. आता जो दिवा तुम्हाला मी सांगितला की तुम्ही जो दिवा तुम्ही घरच्या घरी दीपदानासाठी वापरणार आहात तो दिवा तुम्हाला अर्थात नंतर अधिक मास संपल्यानंतर तुम्हाला अमावस्या येते तेव्हा तुम्हाला तो दिवा स्वच्छ तुम्हाला घासून पुसून तुम्हाला तो ब्राह्मणांना किंवा एखाद्या गुरुजन तुम्हाला तो दान करायचा आहे. तर अशामध्ये तुम्हाला हे दीपदान करायचं आहे. पण दीपदान करायला विसरू नका, आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमेल त्यावेळेस दीपदान करायचं आहे, कारण की दीपदानामुळे आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख यांचं निवारण होतं. नक्कीच आपलं सौभाग्य वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दीपदान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून दीपदान करायला विसरू नका. तर चला ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी मंदिरासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.